जय शिवराय मित्रांनो महाडीबीडी फार्मरवर सौर ऊर्जा पंपाचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत त्या सौर ऊर्जेचा लाभ घेतलेला नसेल त्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे. तरी चॅनलवर कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. चला मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहणार आहे. चला मग आपल्याला या लॉग इन महाराष्ट्रावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. मित्रांनो, खाली यायचं, ही ॲड आलेली ॲड काढून घ्यायची आपल्याला. परत एक आय डी मित्रांनो त्याला पण काढून घ्यायचं आहे. खाली यायचं आहे आपल्याला. इथं 3 ऑप्शन आहे मित्रांनो, व्यक्तिगत शेतकरी गट, आधार, सीडिंग, लॉग इन. आपल्याला व्यक्तिगत शेतकरी ठेवायचं आहे. इथं आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे, शेतकरी आय डी. चला मग टाकून घेऊया. मित्रांनो, आपण शेतकरी आय डी टाकलेला आहे. OTP पाठवा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. OTP येईन मित्रांनो मोबाईल नंबरवर. OTP येईन मित्रांनो, आता आलेला आहे. OTP आपल्याला याच्यात टाकून घ्यायचा आहे. मित्रांनो, OTP आलेला आहे. OTP प्रविष्ट केला आहे आपण. OTP तपासा, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. चला मग करून घेऊया. लोड घेत आहे मित्रांनो. आपण आता लॉग इन झालेलो आहे मित्रांनो. 100% सक्सेसफुल झालेलो आहे. तुम्ही पाहू शकता ही आपली प्रोफाईल 100% लॉग इन झालेली आहे. आता इथं आपल्याला घटकासाठी अर्ज करा याच्यावर क्लिक करायचं आहे. चला मग करून घेऊया. इथं तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं कृषी यांत्रिकीकरण हे बाबी निवडायची आपल्याला. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, खाली यायचं आपल्याला. खाली यायचं आहे. इथं आपला तालुका निवडून घ्यायचा आहे. गावामध्ये ऑटोमॅटिक येईन मित्रांनो. मुख्य घटकमध्ये आपल्याला कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य निवडायचं आहे मित्रांनो. चला निवडून घेऊया. इथं मित्रांनो आपलं तुम्ही पाहू शकता, इथं आपल्याला मनुष्यचलित अवजारे हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही पाहू शकता. खाली यायचं आहे मित्रांनो. इथं आपल्याला पीक संरक्षण अवजारे याच्यावर हे ॲप्लिकेशन निवडायचं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. चला निवडून घेऊया. आणि खाली मित्रांनो आपल्याला सौर ऊर्जा चलित समजत खाली यायचं मित्रांनो. सौर ऊर्जा चलित लँडस्केप फवारणी पंप याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. समजात शेवटचं ऑप्शन आहे मित्रांनो. हे खाली यायचं आहे मित्रांनो. इथं टिक बॉक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि जतन करा या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. चला मग हे आपला अर्ज समाविष्ट केलेला आहे. निवडायचा आहे का. आपल्याला अजून एखादा अर्ज डबल करायचा असेल मित्रांनो ते येस करायचं आहे. आता आपल्याला करायचा नाही अर्ज, तर आपण नो करतो आहे. आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे मित्रांनो. परत यायचं आहे आपल्याला, परत रिटर्न. खाली यायचं आहे मित्रांनो. खाली आलो आहे आपण. हे अर्ज सादर करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केलं आहे मित्रांनो. खाली यायचं आहे आपल्याला. याला ओके करून घ्यायचं आहे मित्रांनो. हे पहा, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. आणि हे पहा मित्रांनो, आपण कोणता अर्ज कृषी अवजारे खरेदी पीक संरक्षण आपण जे बाबी निवडलेल्या होत्या मित्रांनो फॉर्म भरताना, त्या समध्या बाबी याच्यामध्ये वाचून घ्यायच्या आहे. कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी आपण पहिला ऑप्शन निवडला होता. नंबर 2चा ऑप्शन निवडलं होतं मित्रांनो आपण मनुष्यचलित अवजारे. आणि तिसरा ऑप्शन जे होतं मित्रांनो पीक संरक्षण अवजारे. आणि लास्टचं ऑप्शन निवडलं होतं मित्रांनो आपण सौरचलित पंप, फवारणी पंप. चला मग याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आणि टिक बॉक्स केलेलं आहे मित्रांनो. अर्ज सादर करा याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. यशस्वीरित्या झालेलं आहे मित्रांनो. आपल्याला यातला पेमेंट करायची गरज नाही आहे. आपण पहिला एक फॉर्म भरलेला होता
₹23.60 त्याच्यामुळं आपल्याला परत पेमेंट करायची गरज नाही. ही होती माहिती मित्रांनो. माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत जरूर शेअर करा. धन्यवाद.